मायनर कोफॅक्टर्स कुठल्याही एलिमेंटचा कशा पद्धतीनं फाइंड करायचा हे आपल्याला माहिती आहे. यामध्ये प्रत्येक वेळी सगळेच मायनर फाइंड करा, सगळेच कोफॅक्टर फाइंड करा असं विचारण्याऐवजी काही वेगळ्या प्रकारे क्वेश्चन पण असू शकतो. मीनिंग आपलं कन्सेप्च्युअली फक्त परफेक्ट पाहिजे. म्हणजे आता हे एक एक्झाम्पल कसं आहे पहा. यामध्ये ए हा एक डिटर्मिनंट दिलेला आहे. टू -3 5 6 0 4 1 5 -7 हा डिटर्मिनंट इव्हॅल्युएट करायला सांगितला आहे. म्हणजे डिटर्मिनंट इव्हॅल्युएट करून डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड करायला सांगितली. हे पहिलं काम. या क्वेश्चनमध्ये भरपूर व्हॅल्यूज आपल्याला फाइंड करायच्या आहेत. इव्हन याच क्वेश्चनवरून आपला पुढचा एक पॉईंट आहे तोही आपण कंप्लीट करणार आहे. मग हा डिटर्मिनंट इव्हॅल्युएट करायचा आहे, डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. पुढे आणखी काय विचारलंय क्वेश्चनमध्ये, ऑल्सो फाइंड मायनर अँड कोफॅक्टर ऑफ एलिमेंट्स इन द सेकंड रो ऑफ डिटर्मिनंट. डिटर्मिनंटच्या सेकंड रो मधले जे एलिमेंट्स आहेत 6 0 आणि 4 त्या सेकंड रोच्या एलिमेंटचे फक्त मायनर आणि कोफॅक्टर काढायचे. अँड व्हेरीफाय करण्यासाठी आपल्याला दोन व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. फर्स्ट आहे ती -A21 × M21 प्लस A22 × M22 आणि मायनस A23 × M23 इक्वल टू व्हॅल्यू ऑफ ए म्हटलेलं आहे. इक्वल टू व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट ए. हे आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे, बरोबर आहे की नाही ते चेक करायचं आहे. त्यानंतर आणखी एक व्हॅल्यू आपल्याला व्हेरीफाय करायची आहे. A21 × C21 प्लस A22 × C22 A23 × C23 इक्वल टू पण व्हॅल्यू ऑफ ए येते. हे आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे, चेक करायचं हे बरोबर आहे का रिझल्ट आहे. वेअर M21 M22 आणि M23 हे मायनर आहेत. A21 A22 आणि A23 चे. C21 C22 C23 हे कोफॅक्टर आहेत. A21 A22 A23 ची. इथे फक्त या एकाच रो बद्दल आपल्याला जे काय ते फाइंड करायचे आहेत व्हॅल्यूज. ओके. नाव हिअर आता आपल्याला डिटर्मिनंटच्या प्रत्येक एलिमेंटचा रो मायनर आणि प्रत्येक एलिमेंटचा कोफॅक्टर फाइंड करता येतोय. आपण त्याच्या सर्वच्या सर्व एलिमेंटचे मायनर आणि सर्वच्या सर्व एलिमेंटचे कोफॅक्टर फाइंड करू शकतो. पण इथे आपल्याला सगळ्याची गरज नाही. आपल्याला फक्त सेकंड रोचे मायनर आणि सेकंड रोचे कोफॅक्टर फाइंड करायचे. ओके. आता यामध्ये पहिल्यांदा आपल्याला हा जो डिटर्मिनंट आहे तो कुठल्या टाईपचा आहे, तो टाईप लिहावा लागेल. म्हणजे त्याचं जनरल रिप्रेझेंटेशन A11 A12 A13
A21, A22, A23, A31, A32, A33 हा लिहिला. यात पहिल्यांदा आपल्याला काम करायला सांगितलं आहे ते हा डिटर्मिनंट इव्हॅल्युएट करा म्हटलेत. आधी आपला डिटर्मिनंट ए इव्हॅल्युएट करून त्याची व्हॅल्यू फाइंड करून ठेवायची आहे. डिटर्मिनंट ए कसा इव्हॅल्युएट करणार? आपल्या नेहमीच्या मेथडनी. काय नेहमीची मेथड? फर्स्ट एलिमेंट 2 ॲज इट इज, त्याचा रो कॉलम स्किप केला, हे मल्टिप्लिकेशन मायनस हे मल्टिप्लिकेशन, हे मल्टिप्लिकेशन म्हणजे 0 मायनस 20, 0 मायनस 20 बरोबर. सेकंड एलिमेंटचं साइन चेंज, तो -3 आहे, इथे येणार +3. परत त्याचा रो कॉलम स्किप, हे मल्टिप्लिकेशन मायनस हे मल्टिप्लिकेशन, 6 × -7 म्हणजे -42 -4 ओके. आणि +5 × रो कॉलम स्किप. पहिला एलिमेंट ॲज इट इज घेतो आपण, सेकंडचं साइन चेंज आणि तिसरा ॲज इट इज. रो कॉलम स्किप 6 × 5 30, 30 - 0 ओके इक्वल टू कॅल्क्युलेशन 0 - 20 म्हणजे -20, -20 × 2 -40, -42 - 4 तो येणार -46 आणि 46 × 3 किती येतो बघा? -138 आणि +5 × 30 150. आता याचं कॅल्क्युलेशन +150 - 138 म्हणजे +12 आला, आणि +12 - 40 म्हणजे किती? फायनल आन्सर 38. +12 - 40 -28 ही झाली व्हॅल्यू ऑफ ए. डिटर्मिनंट ए ची ही व्हॅल्यू झाली -28 ओके. आता दुसरा पार्ट यामध्ये विचारला आहे, हे जे सेकंड रोचे एलिमेंट आहेत A21, A22, A23 याचे मायनर पण फाइंड करायचे आहेत, को फॅक्टर पण फाइंड करायचे आहेत ओके. मग आपण पहिल्यांदा समजा त्याचे मायनर फाइंड करू. सगळे विचारले नाहीत आपल्याला, फक्त 3च विचारले. मायनर ऑफ A21 त्याला डिनोट कशाने करणार आपण? M21 बरोबर. तर A21 म्हणजे हा एलिमेंट, याचा मायनर फाइंड करायचा आहे. रो कॉलम स्किप, रो कॉलम स्किप केला काय येत आहे? -3 × -7 किंवा आपण त्याचा डिटर्मिनंट लिहू -3 5 5 - 7. आता हा डिटर्मिनंट इव्हॅल्युएट करा. -3 × -7 म्हणजे 21
-25 इक्वल टू -4. -4 ही व्हॅल्यू झाली M21 ची. -4 ही व्हॅल्यू कोणाची झाली? M21. त्यानंतर मायनर ऑफ A22 इक्वल टू M22. नेक्स्ट एलिमेंट आहे सेकंड रोचा A22 म्हणजे 0. याचा मायनर फाइंड करत असताना याचा रो आणि कॉलम स्किप केले. रो कॉलम जर स्किप केले तर काय शिल्लक राहत आहे? 2 5 1 -7. बरोबर. या डिटर्मिनंटला इव्हॅल्युएट करायचं आहे. काय येईल? -14 -5 इक्वल टू काय आला? -19. त्यानंतर नेक्स्ट मायनर ऑफ A23 minor of A23 denoted by M23. आता 2 3 म्हणजे हा एलिमेंट, याचा रो कॉलम स्किप केला. रो कॉलम स्किप केला तर काय येत आहेत? 2 -3 1 5. 2 -3 1 5. याची व्हॅल्यू किती येते? 10 + 3 म्हणजे 13. ओके. आता हे झाले सेकंड रोच्या तीनही एलिमेंटचे 3 मायनर. त्याच एलिमेंटचे आपल्याला को फॅक्टर फाइंड करायचे. म्हणजे को फॅक्टर ऑफ A21 त्याला आपण डिनोट करणार C21 नी. बरोबर आहे. A21 चा को फॅक्टर C21 इक्वल टू काय असणार? काय फॉर्म्युला? -1 2 -1 raised to I plus j into mij. -1 raised to I plus j into mij. मग A21 साठी काय होणार? -1 raised to 2 + 1 into M21. आता -1 raised to 2 + 1 म्हणजे -1 चा क्यूब. -1 चा क्यूब किती? -1. आणि M21 म्हणजे याचा मायनर जो आपण ऑलरेडी आत्ताच फाइंड केला याच एक्झाम्पलमध्ये. त्यामुळे तो परत हे डिटर्मिनंट वगैरे लिहित बसण्याची गरज नाही. M21 ची व्हॅल्यू किती आलेली आहे? -4. -1 इंटू -4 म्हणजे +4. ओके. देन co-factor of A22 denoted by C22 -1 raised to 2 + 2 into M22. बरोबर आहे फॉर्म्युला? -1 raised to 2 + 2 म्हणजे 4.
-1/4 ची व्हॅल्यू किती आली? +1 आणि मल्टीप्लाइड बाय m22 ची व्हॅल्यू किती आहे? m22 -19. So 1 into -19 म्हणजे -19. And cofactor of A23 denoted by C23 -1/2 + 3 into m23. -1/5 म्हणजे किती? -1. आणि m23 याची व्हॅल्यू काय आलेली आहे? 13. -1 into 13 म्हणजे -13. हा झाला या क्वेश्चनचा दुसरा पार्ट. पहिल्या पार्टमध्ये आपल्याला विचारली होती डिटर्मिनंट ए ची व्हॅल्यू, ती आली -28. दुसऱ्या पार्टमध्ये विचारला आहे हा जो सेकंड रो आहे, फक्त सेकंड रोचे मायनर आणि कोफॅक्टर शोधा म्हणून सांगितलंय. मग आपण सेकंड रोचे मायनर काढले तिन्ही एलिमेंटचे आणि त्याच तिन्ही एलिमेंटचे कोफॅक्टर पण काढले. ओके, आता पहा थर्ड सेक्शन या क्वेश्चनमध्ये काय विचारलेलं आहे. ए आणि बी अशा दोन टर्म दिल्या आहेत, त्या व्हेरीफाय करायच्या आहेत आपल्याला. त्यामध्ये ए काय पहा, ए ची लेफ्ट साइड दिलेली आहे -A21 into m21 plus A22 into m22 minus A23 into m23. याची व्हॅल्यू या डिटर्मिनंट ए च्या व्हॅल्यू एवढी येते, हे आपला व्हेरीफाय करायचं, चेक करायचं बरोबर आहे की नाही ते. आपण बघूया चेक करून. इक्वल टू, बघा हा पार्ट ए आहे ज्याचं आपल्याला व्हेरिफिकेशन करायचं आहे. त्याची लेफ्ट साइड आपण फक्त घेतली, तर या लेफ्ट साइडमध्ये आपल्याला व्हॅल्यूज टाकायच्या आहेत. त्या व्हॅल्यूज कशा पहा, मायनस याच्यात आहे तसंच ठेवलं. आता A21 म्हणजे हा एलिमेंट बरोबर आहे, सेकंड रो आणि फर्स्ट कॉलमचा. सेकंड रो आणि फर्स्ट कॉलमचा हा एलिमेंट आहे 6, म्हणजे A21 ची व्हॅल्यू झाली 6. ओके, मल्टीप्लाइड बाय m21 आहे. m21 ची व्हॅल्यू किती आलेली आहे? -4. त्याला -6 ला मल्टिप्लाय -4 प्लस A22 काय आहे? A22 0 into m22 ची व्हॅल्यू किती? -19 मायनस A23 म्हणजे हा किती? 4
multiplied by m23 m23 30 m23 काय आहे 30 m23 पहा ए एम आणि सी हे तिन्ही वेगवेगळे अक्षर दिसतात into 13 येते ए एम आणि सी हे तिन्ही वेगवेगळे अक्षर आहेत तिन्हीला वेगवेगळे अर्थ आहेत ए म्हणजे दिलेला डिटर्मिनंटचे एलिमेंट्स त्याच्यासाठी नोटेशन एम म्हणजे त्या एलिमेंटचा मायनर आणि सी म्हणजे त्या एलिमेंटचा को फॅक्टर फरक आहे इथे आपल्याला m23 पाहिजे m23 म्हणजे हा m23 ची व्हॅल्यू किती आहे 13 हा जो -13 आहे तो C23 आहे आता याचे कॅल्क्युलेशन -6 इंटू -4 24 0 इंटू 19 0 आणि -4 इंटू 13 आणि मग 24 मायनस 52 काय येत आहे सबट्रॅक्शन करा -28 आणि -28 हीच काय आहे व्हॅल्यू ऑफ ए झाला पहिला पार्ट व्हेरीफाय Yes, sir. सिमिलर टू दॅट सेकंड पार्ट आपल्याला आता व्हेरीफाय करायचा आहे बी या सेकंड पार्टमध्ये काय दिलेली आहे लेफ्ट साईडची टर्म A21 इंटू C21 प्लस A22 इंटू C22 प्लस A23 इंटू C23 आता ह्याच्यामध्ये व्हॅल्यूज टाकायच्या आहेत सांगा बरं व्हॅल्यूज A21 ची काय व्हॅल्यू आहे 6 मल्टीप्लाइड बाय C21 काय 4 हा A21 हा C21 प्लस A22 0 इंटू C22 -19 प्लस A23 आणि C23 -13 A23 C23 मग 6 इंटू 4 24 0 इंटू -19 आणि 4 इंटू -13 24 मायनस 52 किती and this is also value of a ओके झाले दोन्ही पार्ट व्हेरीफाय so write down then take down one question that you have to solve
and from that solution I'll explain one theoretical point related to this only after solving this example. Take down, this one is determinant D, minus 1 1 2 minus 2 3 minus 4 minus 3 4 0. This one is the given determinant D. Question is like this for you. Evaluate D, म्हणजे determinant D ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, and verify evaluate D and verify. Determinant D minus 1 1 2 minus 2 3 4 minus 3 4 0. This you have to evaluate आणि व्हेरीफाय काय करायचं आहे, फर्स्ट वन A11 into C11 plus A12 into C12 A13 into C13 equal to D. D म्हणजेच व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट D. Second one, A12 into C12 1 second. A21 into C21 plus A22 into C22 A23 into C23 equal to D. Third one, A31 into C31 A32 into C32 A33 into C33 equal to D. Fourth one, A11 into C11 plus A21 into C21 plus A31 into C31 equal to D. Next, A12 into C12 plus A22 into C22 A32 into C32 equal to D. And sixth one, A13 into C13 A23 into C23 A33 into C33
इक्वल टू डी. यात मायनर फाइंड करण्याची गरज नाही, डायरेक्ट को फॅक्टर फाइंड करायचे. आता आधी सिंपल वे सांगतो तुम्हाला काय करायचं आहे. हा डिटर्मिनंट तर इव्हॅल्युएट करायचा आपल्या नेहमीच्या मेथडनी. त्यानंतर सगळ्याच एलिमेंटचे को फॅक्टर फाइंड करायचे. तुम्हाला यातले एखाद दोन कुठली तरी व्हॅल्यू विचारली जाऊ शकते, पण आपल्याला सगळ्याच फाइंड करायचे, कारण याच्यापेक्षा वेगळे नाहीच. असेल तर मागच्या एक्झाम्पल सारखं. ओके, आधी हा डिटर्मिनंट इव्हॅल्युएट करून ठेवा. डी ची व्हॅल्यू काय आहे ते फाइंड करून ठेवा. त्यानंतर या डिटर्मिनंटच्या सगळ्या एलिमेंटचे को फॅक्टर काढा आणि मग या एकेकामध्ये लेफ्ट साईडला व्हॅल्यू टाकून बघा. प्रत्येकाची व्हॅल्यू डिटर्मिनंट डी एवढीच येते. याचा अर्थ हा डिटर्मिनंट सोडवण्याच्या ह्या 6 मेथड आहेत, त्या कशा आहेत, त्याचं काय नेमकं रिलेशन आहे, हा खूप एक इम्पॉर्टंट रिझल्ट आहे मॅट्रिक्स पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा. या रिझल्टवरती डिपेंडंट मॅट्रिक्समधून भरपूर वेळा क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत, सर्व प्रकारच्या सर्व लेवलच्या एक्झाम्समध्ये. या रिझल्टवरती डिपेंडंट मॅट्रिक्समधून आणि डिटर्मिनंटमधून दोन्हीपैकी कुठूनही सर्व लेवलच्या सर्व प्रकारच्या एक्झाममध्ये म्हटलं आहे, मग ती स्टेट लेवल एंट्रन्स असेल, जेई असेल, मेन्स असेल, ॲडव्हान्स असेल, कुठल्याही लेवलच्या एक्झाममधून याच्यावरती क्वेश्चन्स आहेतच. आणि त्यामुळं हे सॉल्व करायचं आहे. याचं मिनिंग काय ते तुम्ही व्हेरीफाय केल्याच्या नंतर ते आपण पाहणार आहेत. आधी तुम्ही हे कॅल्क्युलेशन वर्क कंप्लीट करायचं आहे. प्लस डिटर्मिनंट डी ची व्हॅल्यू काय ते डी इक्वल टू -2. याचा अर्थ या प्रत्येक कॅल्क्युलेशनची व्हॅल्यू -2 यायला पाहिजे. चेक करा, व्हेरीफाय करा, -2 येते का पहा.